नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीक विमा योजना 2025चा फॉर्म घर बसल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये कसा भरायचा, त्याचबरोबर यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत, तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक पीक पद्धतीचा वापर केला असेल किंवा मिश्र पद्धतीची शेती केली असेल, म्हणजे एका शेतामध्ये 2 पिके घेतली असतील तर काय प्रोसेस आहे। मित्रांनो, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, पहिला तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स हे तुम्हाला सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर ही ॲप आहे, ही ॲप तुम्हाला डाउनलोड करायची किंवा इन्स्टॉल करायची। आता ही ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो इंटरफेरन्स दिसणार आहे हा असा आहे आणि तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे। आता यापूर्वी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुम्ही अगोदर वापरला होता तर तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP वरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जो OTP येणार आहे तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो इंटरफेरन्स दिसणार आहे यामध्ये तुम्ही जर अगोदर अर्ज केला असेल तर तुमचं नाव दिसणार आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी अर्ज करणार असाल तर या ठिकाणी PMFBY इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो इंटरफेरन्स आहे त्यामध्ये स्टेट महाराष्ट्र आणि सीझन जे आहे, आता सीझन खरीप आहे त्याच्यामुळे खरीपवरती क्लिक करायचं आहे आणि स्कीम कोणती आहे तर PMFBY ही स्कीम आहे आणि यानंतर 2025 वरती क्लिक करून सबमिट अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही अगोदर जर अर्ज केला असेल तर तुमची बँक दिसणार आहे। जर तुम्हाला नवीन बँक जोडायचं असेल तर ॲड न्यू अकाउंट यावरती क्लिक करून तुम्ही नवीन तुमची बँक जोडू शकता। याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी फार्मरची डिटेल आहे ती दिसणार आहे। आता जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर ॲज पर पासबुकनुसार तुमचं नाव राहणार आहे। आधार कार्डनुसार तुमचं जे नाव आहे ते टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर आधार कार्ड तुमचं ॲटोमॅटिक येणार आहे, मोबाईल नंबरसुद्धा ॲटोमॅटिक येणार आहे। त्यानंतर तुमचं रिलेटिव्ह काय आहे, सन ऑफ वगैरे वगैरे ह्या गोष्टी टाकायचं आहे आणि तुमचं एज टाकायचं आहे। एवढं झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। बघा, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फार्मरची जी ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो दिसणार आहे। यामध्ये तुम्ही तुमचं एज झालं, मेल फिमेल जे आहे ते, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी कास्टची कोणती आहे, जनरल OBC SC जे आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय या ठिकाणी तर फार्मरची जी कॅटेगरी आहे, शेतकऱ्याची जी कॅटेगरी आहे त्यामध्ये जर तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचं स्वतःचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला फार्मरच्या कॅटेगरीमध्ये ओनर हे निवडायचं आहे। जर तुम्ही भाडे तत्वावरती जर जमीन घेतलेली असेल तर टेंटंट हे तुम्हाला निवडायचं आहे। जर तुम्ही भाडे तत्वावरती जमीन दुसऱ्याला दिली आहे, म्हणजे शेती करायला दुसऱ्यासाठी दिली असेल तर शेअर क्रॉपर यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्ही फार्मरचा टाईप कोणता आहे, म्हणजे शेती कशी करताय, स्मॉलमध्ये ऑदर, मार्जिन, स्मॉल म्हणजे लहान शेती, मार्जिनल म्हणजे मोठ्या प्रमाणात, तर उत्पन्न त्या ठिकाणी जास्त राहणार आहे। याच्यानंतर तुम्हाला रेसिडेंटल डिटेल टाकायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची पिन टाकायचं आहे। याच्यानंतर ही सगळी माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला जर नॉमिनी जोडायचं असेल तर नॉमिनीसुद्धा टाकायचा आहे। बघा, या ठिकाणी पुणे जिल्हा निवडला आहे या ठिकाणी आणि याच्यानंतर तुमचं जे तहसील आहे, जे तालुका आहे ते तालुका आणि तुमचं तहसील निवडायचं आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा गाव निवडायचं आहे, ज्या गावामध्ये तुम्ही राहता, ज्या गावामध्ये तुमची शेती आहे, ज्या गावाचा तुमचा सातबारा आहे तर ते सगळं निवडायचं आहे। त्यानंतर नॉमिनीवरती क्लिक करायचं आहे आणि सन ऑफ, डॉटर ऑफ, केअर ऑफ जे आहे ते टाकायचं आहे। याच्यानंतर तुमच्या नॉमिनीचे म्हणजे वारसदाराचे जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। बघा, फार्मर IDचा जो स्टेटस आहे ते व्यवस्थितपणे बघून घ्या। तर या ठिकाणी तुम्हाला तहसील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे निवडायच्या आहेत। तुमचं तहसील कोणतं आहे हे तुम्हाला सातबाऱ्यावरती दिसणार आहे।
हे सगळं निवडून झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याची जी पिकाची पद्धत आहे किंवा जे पीक आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। बघा या ठिकाणी इंडिव्हिज्युअल म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्ही फक्त एकच पीक पेरणी केली असेल तर या ठिकाणी जी पीक तुम्ही पेरलं आहे ते निवडायचं आहे। जर मिक्स हा ऑप्शन तुम्ही निवडताय तर या ठिकाणी तुम्ही मिश्र पद्धतीची शेती करताय। म्हणजेच मित्रांनो, मिक्स याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 1 एकर जमीन आहे आणि 1 एकरमध्ये तुम्ही अर्धा एकर कांदे लावताय, दुसऱ्या ठिकाणी मेथी लावताय, तर हे अर्धा एकर इकडं अर्धा एकर तिकडं असं नाही मित्रांनो, हे मिक्स नाही आहे। तर मिक्स म्हणजे काय, एका पिकामध्ये एका चारीमध्ये दुसरं आणि दुसऱ्या चारीमध्ये तिसरं, तर असं पीक जे तुम्ही लावलं आहे ती मिश्र पद्धत झाली। तर ही मिश्र पद्धत तुम्ही वापरत असाल किंवा अशा पद्धतीने तुम्ही पेरणी केली असेल तर मिक्स यावरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी शोईंग डेट हे दाखवत आहे, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पेरणी केव्हा केली आहे त्याची तारीख तुम्हाला निवडायची आहे। याच्यानंतर हेच ओनरशिप तुम्ही काय आहे, स्वतः तुमच्या नावावर जमीन आहे की भाडेतत्त्वावर घेतली आहे किंवा भाडेतत्त्वावर दिलं आहे, हे मी मागं सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला नसेल तर व्हिडिओ थोडं मागं स्किप करा आणि तो व्यवस्थित पॉईंट समजून घ्या। बघा या ठिकाणी सर्वे नंबर टाकायचा आहे। आता हा जो सर्वे नंबर आहे हा तुमचा गट नंबर असणार आहे, त्याच्यामुळे गट नंबर आणि सर्वे नंबर 1 आहे। यानंतर तुम्हाला खाता नंबर टाकायचा आहे। आता हे खाता नंबर काय आहे तर तुमच्या 8A याच्यावरती जे तुम्हाला खाता नंबर दिला आहे ते खाता नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। बघा या ठिकाणी प्रोसीड केल्यानंतर बघा या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तुम्हाला फार्मरची ॲप्लिकेशन डिटेल दिसणार आहे। व्यवस्थितपणे गट नंबर तुमचा खाता नंबर आहे की नाही व्यवस्थित पाहून घ्या। यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फार्मरची जे ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो दिसणार आहे। आता या ठिकाणी जी लँड एरिया आहे ज्याला इन्शुअर करायचं आहे तर हा एरिया हेक्टरमध्ये तुम्हाला राहणार आहे। म्हणजे किती हेक्टरमध्ये तुम्ही पेरणी केली आहे हे तुम्हाला निवडायचं आहे, किती आर आहे ते निवडायचं आहे, म्हणजे किती आरमध्ये केलं आहे ते एरिया निवडायचं आहे। हे निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा हा पॉईंट आहे, तो पॉईंट व्यवस्थित समजून घ्या। तर या ठिकाणी तुम्ही जी क्रॉप निवडलं आहे ते इंडिव्हिज्युअल आहे की नाही किंवा मिश्र आहे की नाही हे व्यवस्थित चेक करा। इंडिव्हिज्युअल क्रॉप म्हणजे एकच पीक जे तुमच्या शेतामध्ये आहे आणि यानंतर तुम्ही पिकाची लागवड केव्हा केली आहे त्याची तारीख, त्यानंतर खाता नंबर हे व्यवस्थित समजून घ्या। हे आहे की नाही व्यवस्थित एकदा करेक्शन करा। आता महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी काय आहे तर बघा पिकासाठी जी नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाईची किंमत ही सम इन्शुर्ड आहे आणि प्रीमियम टू पे हे ती रक्कम आहे जी आपणाला या ठिकाणी पे करायचे आहे। बघा मित्रांनो, ॲड मोअर क्रॉप हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांची 7/12 आहे आणि त्या 7/12वरती भरपूर नावं आहेत। मग असे जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे। म्हणजेच फॉर एक्झाम्पल 1 एकर जमीन आहे, 1 एकर जमीनमध्ये दोघांची नावे आहेत, मग एक व्यक्ती स्वतःच्या अर्धा एकर जमिनीमध्ये या ठिकाणी एक पीक पेरत असेल तर तो त्याचा क्लेम इथं टाकत आहे किंवा त्याचा इन्शुरन्स इथं घेत आहे आणि जे अर्धा एकर राहणारा जो दुसरा शेतकरी आहे तो या ठिकाणी ॲड मोअर क्रॉपवरती क्लिक करून या ठिकाणी दुसरे जे क्रॉप आहे ते क्रॉप इथं ॲड करायचं, त्याने हे सगळी प्रोसेस करायची आहे। म्हणजे हे फक्त एक एक्झाम्पल झाले की एका 7/12वरती जे शेतकरी आहेत त्यांनी स्वतःचे वेगवेगळे इथे क्रॉप ॲड करायचे आहेत। आता ॲड कसं करायचं हे आपण पुन्हा एकदा पाहूयात। या ठिकाणी ॲड मोअर क्रॉप यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। तालुका निवडून झाल्यानंतर इथं रेव्हेन्यू सर्कल म्हणजे तुमचे जे तहसील आहे ते तहसील निवडायचं आहे। त्यानंतर तुमच्या तहसीलमध्ये जी तुमची ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडायची आहे आणि यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे। म्हणजे तुमच्या 7/12नुसार ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत। तुमची ग्रामपंचायत
आणि ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे, ज्या तहसीलमध्ये तुमची जमीन आहे, हे सगळे व्यवस्थितपणे 7/12वरती जसं आहे तसं तुम्हाला निवडायचं आहे। यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक पीक पेरलं असेल तर इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करून जे पीक पेरलं आहे ते सिलेक्ट क्रॉप यावरती क्लिक करून ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ॲडिशनल डिटेल यावरती तुम्ही गेला तर इथं शोविंग डेट म्हणजे ज्या तारखेला तुम्ही पेरणी केली आहे ती तारीख, त्यानंतर ओनरशिप जो स्वतः शेतकरी आहे तो ओनर राहील। यानंतर सर्वे नंबर हा तुमचा गट नंबर असेल, खाता नंबर हे तुमचं 8A वरती जो खाता नंबर आहे तो खाता नंबर आहे ते टाकायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा हा फॉर्म तयार झाला आहे आणि या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे। बघा या ठिकाणी जो एरिया दिलेला आहे तो एरिया व्यवस्थितपणे समजून घ्या। किती शेतामध्ये म्हणजे किती एरियामध्ये किती आरमध्ये तुम्ही ह्या पिकाची पेरणी केली आहे ती तुम्ही टाकून व्यवस्थितपणे घ्या। बघा या ठिकाणी प्रोसीडवरती क्लिक करून झाल्यानंतर तुमची सगळी इथं माहिती दिसणार आहे, सगळा फॉर्म दिसणार आहे आणि या ठिकाणी जर पीक आणखी ॲड करायचं असेल तर ॲड मोर क्रॉपवरती क्लिक करून तुम्ही पीक ॲड करू शकता। यानंतर आपल्याला प्रोसीड करायचं आहे। पहा इथं प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचं आहे। पहिला पासबुक अपलोड करायचं आहे आणि दुसरा लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 आणि 8A दोन्ही या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे। PDF फॉर्मॅटमध्येच तुम्ही अपलोड करा मित्रांनो। इथं JPG फाईलमध्ये अपलोड होतं पण ते ब्लर होऊ शकतं, PDF अपलोड करा। यानंतर शोईंग सर्टिफिकेट स्वयं घोषणापत्र आहे, हे स्वयं घोषणापत्राची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते घोषणापत्र डाउनलोड करा आणि ते घोषणापत्र लिहून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। शोईंग सर्टिफिकेटमध्ये अपलोड करायचं आहे हे लक्षात ठेवा। यानंतर तुम्हाला हे सगळे अपलोड करून तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर थोडासा इथं लोड येईल, थांबा, काय अडचण नाही। यानंतर तुमची पॉलिसीचे जे डिटेल आहे सगळी डिटेल तुम्हाला इथं येणार आहे आणि ही सगळी पडताळणी प्रोसेस व्यवस्थितपणे झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। आता प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर सगळी तुम्हाला डिटेल इथं दिसणार आहे। पुन्हा एकदा व्हेरीफाय करा आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे आणि यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। बघा आता प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथं होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथं माय पॉलिसीज हा ऑप्शन आहे, ह्या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पॉलिसी तुमची दिसणार आहे। तर या ठिकाणी काय दिसत आहे तर तुमचं स्टेट सीझन दिसत आहे, यामध्ये खरीप आहे सध्या तेच चालू आहे। त्यानंतर तुमची स्कीम आहे, कोणत्या वर्षीसाठी अप्लाय केला आहे तर 2025 आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पेमेंट करायचे आहे। जर तुम्ही पेमेंट केले असेल तर तुम्हाला इथं पेमेंटचं जे स्टेटस आहे, जे तुमची पॉलिसीची ID आहे ती तयार झालेली दिसेल, पेमेंटचा स्टेटस दिसेल आणि इथं आता सध्या पेमेंट झालेली नाही आहे पण इथं तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असे वेगळा स्टेटस इथं दिसणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घर बसल्या पीक विमा योजना 2025चा फॉर्म भरू शकता। जर फॉर्म भरताना काही अडीअडचणी आल्या, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।